याच्यावर माझा आक्षेप आहे। माझी एवढीच नम्रपणे एवढी विनंती आहे की जोपर्यंत महाविकास आघाडीची सीट शेअरिंग वर मीटिंग चालू आहे, जोपर्यंत सीट मतदारसंघाबाबत एक फायनल डिसिजन झालेला नाही, तोपर्यंत कुठल्याही पक्षाचे प्रमुखच्या छोटे बडे नेते कुठल्याही उमेदवाराची घोषणा नाही झाली पाहिजे, एवढाच माझा आक्षेप आहे। आणि या आक्षेप बरोबर मी अजून एक माहिती लोकांसमोर आणून दिली की ज्या उमेदवाराचं नाव तुम्ही पुढे आणता त्या उमेदवाराचं नाव खिचडी स्कॅम मध्ये अडकलेलं आहे। त्यांच्या विरोधात ईडीची इन्क्वायरी चालू आहे आणि ज्या माणसांनी गरीब जो मजूर लोक होते त्यांच्यासाठी महानगरपालिकातर्फे जो खिचडी वाटप, मोफत जेवण वाटपचा जो कार्यक्रम होता, त्या कार्यक्रम मध्ये, त्या खिचडी मध्ये ज्यांनी कमिशन खाला आणि दलाली घेतली, अच्छा त्या माणसाला तुम्ही कशासाठी उमेदवार म्हणून समोर देता, आमच्या समोर देता? आणि अजून एक प्रश्न आहे की तुम्ही अच्छा शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ता एवढे लाचार झालेले आहेत का की एका खिचडी स्कॅमचा जो स्कॅमस्टर आहे, जो कमिशन खोर आहे, त्याच्यासाठी ते काम करणार, प्रचार करणार? मी पूर्ण नम्रपणे मी हा प्रश्न शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्याकडून ठेवलेला आहे आणि मला या प्रश्नाचा जवाब पाहिजे। मी गेल्या 5 वर्षापासून मी मतदारसंघात काम करत आहोत। तुम्हाला जर विश्वास नाही आहे, तुम्ही लोकांमध्ये जा आणि त्यांच्याशी विचारा। 2019 मध्ये निवडणुकीचा जो रिझल्ट आला, त्या रिझल्टच्या दुसऱ्या दिवशीपासून मी मतदारसंघात काम करत आहे। यामुळे माझी अशी अपेक्षा ठेवणं काही गैर नाही आहे की मला निवडणुकी लढायच्या आहे, पण जोपर्यंत हा सीट निश्चित होत नाही की काँग्रेसकडे आहे की शिवसेनाकडे आहे, हा भूमिका एक भूमिकामध्ये म्हणजे भूमिका आता आम्ही स्पष्टपणे सांगू शकत नाही। जेव्हा काँग्रेसमध्ये येईल तेव्हा काँग्रेस पक्षामध्ये काँग्रेसचं नेतृत्व एक फायनल डिसिजन घेईल की कोणाला उतारायचं आहे। हा ज्यांनी काम केलेलं आहे त्याचा हक आहे आणि या हक जाहीर करणं काही गैर नाही। तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की हक जाहीर करणं गैर नाहीये, मात्र शिवसेना देखील सांगते की ज्या ठिकाणी आमचा उमेदवार होता त्यामुळे आधी शिवसेनेची जागा आहे, त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार दिला तर त्यांनी काम केलं पाहिजे। तुमचा उमेदवार होता, आमचा पण उमेदवार होता, मी पण उमेदवार होतो, तुमचा उमेदवार होता, आमचे खासदार होते। 1962 पासून मुंबईच्या या विभागात काँग्रेसने प्रतिनिधित्व केलेलं आहे। VK कृष्णा मेनन या देशाचे संरक्षण मंत्री होते, त्यांनी या विभागाचा प्रतिनिधित्व केलेलं आहे। त्यानंतर HR गोखले साहेब, त्यांनी या विभागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। त्यानंतर सुनील दत्त साहेब, त्यांनी या विभागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। त्यानंतर गुरदास कामत साहेब, त्यांनी या विभागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। तो शिवसेनापेक्षा जास्ती वेळ आणि जास्ती वेळ काँग्रेसतर्फे काँग्रेसचे नेत्यांनी या विभागाचं प्रतिनिधित्व केलं आहे। हा इतिहास आहे आणि हा इतिहासला तुम्ही काटू शकत नाही, तुम्ही नकारता येणार नाही या इतिहासाला। तुमचे पण एक दोन वेळा तुमचे पण खासदार होते, मला माहित आहे, पण तुमच्यापेक्षा जास्ती वेळा आमचे खासदार होते। यामुळे हा जो सीट आहे परंपरेने हा एक काँग्रेसची सीट आहे। यामुळे मी असा आग्रह ठेवतो की काँग्रेसकडे हा सीट गेली पाहिजे। असेही म्हणतायत की संजय निरुपम यांनी उत्तर मुंबईचे देखील प्रतिनिधित्व केलेलं आहे, तिथून देखील खासदार होते, त्यांनी तिथून निवडणूक लढावी, त्यासाठी देखील एक आग्रह। 2दा मी उत्तर मुंबईमध्ये लढलो ना, 2009 मध्ये, 2014 मध्ये, 2019 मध्ये मी इकडे होतो आणि त्याच वेळी मला तुम्हाला पक्षातर्फे असा आदेश आला पाहिजे होता की आता तुम्ही या विभागात काम करू नका, त्या विभागात काम करा। 5 वर्ष मी ह्या विभागात काम करतो आणि त्यानंतर तुम्ही एक शिवसेनाचा कोणी नेता सांगतो, त्यापुढे त्या आधारावर तुम्ही मला सांगणार की तुम्ही आता उत्तर मुंबईमध्ये जा, जिकडे मी 5-10 वर्षापासून काही काम केलेलं नाही। 2014 ते 2024 पर्यंत मी उत्तर मुंबई फक्त काहीतरी कार्यक्रमासाठी जातो ना, पण एक त्या विभागाचे उमेदवार म्हणून या पराभूत खासदार म्हणून कधी काम केलं नाही गेल्या 10 वर्षात।
पण गेल्या 5 वर्षात मी या विभागात काम केलेलं आहे, हा एक फॅक्ट आहे. माझ्यावर तुम्हाला विश्वास नाही, तुम्ही जा लोकांचा विचारा. सर तुमच्या काँग्रेसचे जे वरिष्ठ नेता आहेत त्यांच्या काय बोलणं झालेली आहे काय? बोललो ना, जे जे आमचे नेते मंडळी MBAचे मीटिंगमध्ये बसतात आणि सीट शेअरिंगवर चर्चा करतात, त्यांच्याशी मी बोललो की काय झालं बाबा, मला सांगा तुम्ही की एक उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघासाठी काहीतरी एक निर्णय झालेला आहे का? तर त्यांनी सांगितलं की अजूनपर्यंत काही निर्णय झालेला नाही. 39 सीटवर एक निर्णय झालेला आहे आणि बाकी जो उरलेले 8-9 सीट आहेत त्या सीटावर चर्चा चालू आहे. त्याच्यामध्ये उत्तर पश्चिम मुंबईची ती सीट आहे आणि जर हा सीट चा एक फैसला जो निर्णय आहे तो पेंडिंग आहे, तर तुम्ही कशाला तुमच्या उमेदवाराची घोषणा करता, हा माझा प्रश्न आहे. जे आरोप करू लागलात त्यावर आता अशी टीका होते की तुम्ही भाजपची भाषा बोलू लागला आणि तुमच्या नावाची चर्चा होती की तुम्हाला जर या भागातून काँग्रेसने उमेदवारी नाही दिली तर तुम्ही थेट भाजपमध्ये जा. मी कुठेही जाणार नाही. मी काँग्रेसमध्ये आहे और काँग्रेसचे आमचं जो नेतृत्व आहे त्यांच्याकडून मी ही फरियाद करतो की जेव्हा माझा हक्क आहे आणि मी माझा हक्क जर लोकांसमोर ठेवला म्हणजे तो चुकीचा आहे का? एका व्यक्ती तुमच्या काँग्रेसच्या एका कार्यकर्ता, तुमच्या काँग्रेसच्या एका पराभूत उमेदवार 5 वर्षापासून कंटिन्युअस काम करतो या विभागात आणि जेव्हा असा आम्हाला समजतो की आता ही सीट शिवसेनाने क्लेम केलेली आहे आणि शिवसेनेने जात आहे, तो काय आम्हाला पण विरोध करण्याचा पण हक्क नाही? तो हक्क घेऊन उभे आहे, बसलेले आहे तुमच्या समोर. तर काँग्रेसच्या वाटेला ही जागा आली आणि तुमच्या बदली जर दुसरा कोणी उमेदवार काँग्रेस बोललो, मी या विषयावर बोललो की एकदा हा सीट काँग्रेसच्या वाट्याला दिला पाहिजे आणि त्यानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे की कोण आमचा उमेदवार होईल आणि जे काँग्रेसच्या नेतृत्वाचा जो एक फायनल निर्णय होईल तो मला मान्य आहे. तुम्ही त्याला सपोर्ट करणार? हो, करणार ना. तर ज्या पद्धतीने हे सगळं चालू आहे असं वाटतंय का की ह्या सगळ्या भांडणांमुळे कुठेतरी महायुतीला याचा फायदा होईल? ही फक्त माझी चिंता आहे का? शिवसेनेचे जो मोठे मोठे नेते आहेत, जो दररोज 9 वाजता जे पत्रकार संमेलन संबोधित करतात, त्यांची पण चिंता असली पाहिजे. ज्यांनी काल संध्याकाळी एक नावची घोषणा केली त्यांची पण चिंता झाली पाहिजे. त्यांच्या पण ज्यादा क्रायसिस मध्ये आहे आमच्यापेक्षा. तर खिचडी घोटाळा जसा तुम्ही आरोप केलेला आहे, त्यांच्या म्हणणं आहे त्यांच्याकडे काही आधार पुरावा असेल तर तुम्ही मीडिया समोर आणा. तुम्ही आणा ना. मी मुंबईचे सर्व वृत्तपत्र मध्ये ही माहिती आलेली आहे, ईडी कडून आलेली आहे. ईडीने असा केस केलेला आहे आणि ज्या उमेदवाराच्या एक मोहमध्ये शिवसेना अडकलेली आहे त्या उमेदवारांनी आणि प्रस्तावित उमेदवारांनी 1,60,00,000 ची रिश्वत ची घूस आणि त्यांनी चेकद्वारे घेतलेला आहे. आता अशी न्यूजपेपर मध्ये आहे आणि जर तुम्हाला असं वाटतो की हा चुकीची न्यूज आहे आणि ईडीकडे असा कुठल्या प्रकारचा काही डॉक्युमेंट नाही आहे, तर तुम्ही या समोर तुम्ही सांगा, ईडीच्या डॉक्युमेंट लोकांकडे द्या आणि न्यूजपेपर मध्ये पाठवा. कोणी थांबवतो तुम्हाला? सगळ्यांना हक्क आहे स्वतःच्या बाबत बोलण्याचा. तुम्ही पण बोला. संजय दुर्गमजी ह्यावेळी चुनाव लढणार का? हा मतदार लढण्याची इच्छा आहे, हा काही गैर नाही. त्याच्यामध्ये काही चुकी आहे का? आम्ही राजनीतिक कार्यकर्ते आहोत आणि निवडणुकीसाठी आम्ही काम करतो. दररोज लोकांच्या समोर जातो, लोकांच्या कार्यक्रमामध्ये असतो. हा एक दिवस की जेव्हा निवडणूक येईल तेव्हा आम्हाला एक काहीतरी संधी भेटेल. ही भूमिका नंतर सांगणार. काहीतरी विषय पुढेसाठी पण ठेवला पाहिजे ना. शिवसेना टू शिवसेना सर्कल पूर्ण होईल का? हा, शिवसेना सोडली तुम्ही, त्यानंतर काँग्रेसमध्ये गेलात, आता पुन्हा एकनाथ शिंदेच्या कुठेही मी जात नाही. हा एक चुकीचा प्रचार चालू आहे की संजय निरुपम यांच्या वाटेवर कुठल्याही वाटेवर नाही, मी काँग्रेसमध्ये आहे. अचानक वाट बदलणार. सर वो हिंदी में जानना चाहते हैं कि जिस तरीके से शिवसेना ज्वाइन करेंगे, बीजेपी ज्वाइन करेंगे, ऐसी अटकलें लग रही है, क्या सफाई? इस प्रकार की अटकलें महज अटकलें हैं. मैं कांग्रेस में हूं
और कांग्रेस में रह करके कांग्रेस के नेतृत्व से पूरी नम्रता पूर्वक मैं निवेदन करता हूं कि ये सीट कांग्रेस के पास होनी चाहिए, शिवसेना से लीजिए और इस सीट के ऊपर चुनाव लड़िए। अब उसके बाद आपको फैसला करना है, मेरी दावेदारी होगी, अवश्य होगी, लेकिन उसके बाद का जो फैसला होगा, पार्टी का फैसला होगा, मान्य रहेगा। अब टिकटॉक नहीं